जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपण पाहत आहात कृपा सिंधू स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांसाठी मे 2025 संपूर्ण आणि सविस्तर राशी भविष्य, ज्यात समाविष्ट आहेत तुमचे करिअर, व्यवसाय, आरोग्य, प्रेम संबंध, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती आणि उपाय. हा महिना तुमच्यासाठी किती लाभदायक ठरेल, कोणते दिवस सावधगिरीचे असतील आणि कोणत्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, हे सर्व माहिती मिळणार आहे. 1. ग्रहस्थिती व साधारण पूर्वदृश्य. या महिन्यात बुध ग्रह तुमच्या राशीत प्रवेश करत असून हा ग्रह तुमच्या स्वामी असल्यामुळे या महिन्याचे परिणाम अधिक प्रभावी राहतील. शनी मकर राशीत भ्रमण करत असून कर्मभावावर परिणाम करत आहे, तर गुरुच्या अनुकूल दृष्टिकोनामुळे काही चांगल्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतील. या महिन्यात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याचा आहे. दुसरा, करिअर आणि नोकरी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्याच्यासोबत तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल. नवीन प्रोजेक्ट्स किंवा टास्क मिळू शकतात जे तुम्हाला पुढे नेतील. जर तुम्ही प्रमोशनसाठी वाट पाहत असाल तर त्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या काळात काहींना ट्रान्सफरची शक्यता देखील आहे, जी फायद्याची ठरेल. ज्यांचे इंटरव्ह्यू आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून. तिसरा, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा सावधगिरीचा आहे. नवीन पार्टनरशिप करताना नीट विचार करा. जुने प्रोजेक्ट्स पुन्हा चालू करण्यासाठी वेळ योग्य आहे, पण धोका पत्करताना तपासणी आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोन. मे महिना काही खर्च घेऊन येतो. या घरातील सुधारणा, मुलांच्या शैक्षणिक खर्च, प्रवास यासाठी खर्च होईल. गुंतवणुकीत लाभ मिळेल, पण दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. मे महिन्यात 11 तारखेपासून आर्थिक लाभाचे योग तयार होतात. चौथा, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक वातावरण. प्रेम संबंधात ज्यांचं नातं अलीकडे सुरू झालं आहे त्यांचं नातं अधिक गहिरम होईल. काहींना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. जर तुमचं नातं विसंवादाने भरलेलं असेल तर संवाद आणि समजुतीने प्रश्न सुटतील. विवाहितांसाठी जोडीदारासोबत भावनिक बंध दृढ होईल. काही छोट्या गोष्टींवरून मतभेद होतील, परंतु समंजसपणाने वागल्यास घरात शांतता टिकेल. कौटुंबिक वातावरण. घरातील वृद्धांची तब्येत थोडीशी काळजी देणारी असू शकते. घरामध्ये नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कोणाच्या विवाहाचे, मुलाच्या जन्माचे शुभ योग आहेत. 5. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवा. पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या थोडा ताण येऊ शकतो, विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला. ध्यान, प्राणायाम आणि सकस आहाराचे पालन केल्यास मोठे त्रास टाळता येतील. महत्त्वाचा सल्ला: झोप पूर्ण घ्या, पाणी भरपूर प्या, स्क्रीन टाइम कमी करा. 6. उपाय, मंत्र आणि शुभ दिवस. शुभ तारखा: 4, 11, 15, 23, 28. सावधगिरीच्या तारखा: 8, 17, 26. उपाय: बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा.
हरित रंगाच्या रुमाल किंवा कपडे वापरा. रोज ओम ब्रीण बृहस्पते नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना पेन पुस्तकम दान करा, बुध ग्रह संतुष्ट होईल. तर मिथुन राशीच्या बंधू भगिनीनो, मे 2025 हा महिना तुमच्यासाठी संधींनी भरलेला आहे. सावधगिरी, संयम आणि योग्य निर्णय घेतले असता तुम्ही मोठं यश मिळवू शकता. मनात श्रद्धा ठेवा आणि कर्म करत राहा. जर तुम्हाला हे राशी भविष्य उपयोगी वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढील राशी भविष्याचा. जय श्री स्वामी समर्थ.